Download the Z5 app now. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांनी आजवर अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केलंय. ते नुकतंच माझी तुझी रेशीमगाठ आणि जीवाची होती या काहिली या मालिकेत झळकले होते. तर त्यांची लेक मधुरा वेलणकर सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अगदी कमी वयात अभिनय क्षेत्रात आली. मधुराने आजवर अनेक मालिका सिनेमांमध्ये काम केलंय. तर प्रदीप यांच्या पत्नी रजनी वेलणकर सुद्धा 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत झळकल्या. तर आता त्यांची दुसरी लेक मीरा वेलणकर लवकरच शिवा या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेत ती अभिनेता शाल्व किंजवडेकर म्हणजेच आशूच्या आईची भूमिका साकारते. केवढं तिखट केलंय माहितीये ना. आशूला तिखट चालत नाही. तो मसाल्याचा डबा ना मी लपवूनच ठेवणार आहे. नमस्कार, मी सीताई. नावावरून लक्षात आलंच असेल, मी रामभाऊंची बायको. या घरातल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणं हा माझा छंदच आहे. आमच्या घरात कशालाही कमतरता नाही. फक्त आता एकच कमतरता आहे आणि ती म्हणजे एका सुनेची. माझा मुलगा आशू, त्याच्यासाठी आम्ही एक रेखीव, घरंदाज, सुंदर अशी एक मुलगी बघतोय, जी आशूची माझ्या इतकीच काळजी. माझ्या इतकी नाही होऊ शकणार, पण तरी या घराच्या सगळ्या चालीरीती समजून उमजून घेईल अशी कोणीतरी मिळाली तर नक्की सांगा. मीराने गेल्या वर्षी मधुराच्या बटरफ्लाय या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर ती आधी तू तेव्हा तशी या मालिकेत सुद्धा झळकली होती. तर आता ती आपल्याला शिवा या मालिकेत सीताई या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या या भूमिकेमुळे प्रदीप वेलणकरांची ही लेक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तुम्ही मीराला शिवा या मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहात का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.